श्री स्वामी समर्थ अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेणे होय दिव्य ध्यान, त्या ध्याने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामीचरित्रा. अत्यादरी श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटकी क्षेत्रे पवित्र, ती देखील त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखील. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानदयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकुनी. सन्मुख पाहुनी तयाला, आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झालिया काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झटकरी. सद्गतीत झाले अंतरी, हर्ष पोटीन समावे. उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतो न येती. तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती केली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातली. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहून या. पाहुनी नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभूनी, अंती जासी सुखाने. ऐसे ऐकुनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केली करीतील. परी अंतरीची खुण येती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासूनी, सिद्धी दिधली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासीही ज्ञान साचार, समर्थ कृपेने जहाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी, अंतरी खडक दिधले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडक देतील हाती. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्मखोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिधले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊनी तैसाच. आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असं पुढे स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजश्रित सरदार. मायापाश तोडवणी, दृढ झाले स्वामीच्यानी. भजन पूजन निषेधिनी, करीती ती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी, नवल परी जाहले. दीनवदन होऊन, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहून श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरली. पहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य, धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐश्वर लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ.
हे स्वामी चरित्र सारामृत नाना चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा पैसोत प्रेम भक्त 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.